जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. आज सकाळी सकाळी मूड छान दिसतोय अगदी. अगं अंजली, अशा प्रसन्न वातावरणात कोणाचा मूड नाही लागणार. आणि तू आणलेला हा चहा आणि गरमागरम नाश्ता, क्या बात आहे. अगं भाग्य लागतं. हो भाग्यवान, चहा पिऊन घ्या लवकर. थंड झाला तर मग अंजू जरा चहा गरम करून देतेस का, असं नम्रपणे फरमान सोडाल. उरकून आंघोळ करून घ्या लवकर. ए अंजली, अगं काय घाई आहे, उरकतो ना जाऊगच. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. राहू द्या, उरकून घ्या लवकर. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या. वा, शाळा सोबत्यांचा दिवस विवेकच्या मेसेजने सुरू झाला. जन्म असतो थेंबासारखा, आयुष्य असतं रेषेसारखं, प्रेम असतं त्रिकोणासारखं आणि मैत्री मात्र असते वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो. वा, क्या बात आहे विवेक. हा काय विवेक, प्रेम खरंच त्रिकोणासारखं असतं. साली आमची सगळी प्रेम प्रकरणं त्रिकोणीच झाली. नेहमी एक फूल दोन माळी. अरे मोहन, तू तर मनमोहन, साक्षात श्रीकृष्ण. फुलं तुझ्याच बागेत फुलायला हवी होती. कर्म, अरे त्या प्रत्येक फुलाने मला फुल टू एप्रिल फुल केलं. आणि शेवटी पदरी पडलं तेच पवित्र मानलं. बोलले बाजी प्रभू बोलले. या देशपांड्याने प्रेमात बाजी मारून त्या प्रतिमा प्रभूला पटवलं आणि लग्नही केलं. म्हणून सगळ्यांना प्रेमाची थिअरी शिकवतो. आनंद, तू लहानपणापासूनच कवितेत हुशार. शाळेत आणि कॉलेजमध्ये मुली तुझ्यावर फिदा असायच्या. कॉलेजमध्ये मुली माझ्या लिखाणावर फिदा व्हायच्या, पण कवी बरोबर लग्न म्हणजे पायावर कुऱ्हाड म्हणून घेणं हे जाणून लवकरच जुदा व्हायच्या. ऐकू नकोस रे, तू जाम फेमस होत असते वय. सुबोध, काय रे? अरे, तुला दीक्षित सर आठवतात ना? आठवतात? व्हॉट डू मीन? अरे, आज मी जो काही यशस्वी कवी आहे त्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे यार. त्यांच्याविषयीच बोलायचंय. काय झाले सरांना? त्यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे. जरा फोन कर. एनिवे, मी बघतो काय करायचं ते. सर, मी आत येऊ शकतो? कमेल. थँक्यू सर.
जा हासत खेळत बाळ निर्झरा आनंदाने गात. किती छान कविता आहे ना. या कवितेचं रसग्रहण किती छान आहे बघ. कवी काय सांगतोय? निर्झरा म्हणजे काय? झरा. झरा कसा आनंदाने वाहत असतो बघ. आणि आम्ही तुम्हा मुलांना सांगतो की नाही, आनंदाने असे मोठे व्हा. अगदी तसंच. आणि तुझे कसे मित्र वगैरे आहेत की नाही, मित्रमंडळी, तसंच त्या वाहणाऱ्या झऱ्याचे सवंगडी, दगड आणि गोटे, ते त्याच्याबरोबर वाहत जातात. एक्सक्यूज मी. आपण कोण? मी आनंद आनंद कबरे. या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. सर, आपण आपण या शाळेचे माजी विद्यार्थीच नव्हे तर आदर्श विद्यार्थी सुद्धा होतात. आपण मी सुनील सावंत, हेड क्लार्क आहे. सुट्टीच्या दिवशी देखभालीची कामं असतात, दुरुस्तीची कामं असतात, त्यासाठी यावं लागतं. सर, आपण ऑफिसमध्ये जाऊया, म्हणजे चहा घेता येईल. काही हरकत नाही. आपण एका अटीवर. मला सर नाही म्हणायचं. या शाळेचा मी केवळ विद्यार्थी आहे. ओके सर. बघा, पुन्हा सर. सॉरी सर. ओ, आय मीन आनंदजी. दॅट्स बेटर. बरं सुनीलजी, आणखीन एक विनंती. म्हणजे शाळेची शिस्त मोडणार नसेल तर चहा घेत घेत इथेच गप्पा मारूया. नाही, काय आहे की या वर्गात आल्यापासून मी जरा भूतकाळात गेलेलो आहे. हा माझा 5वी अ चा वर्ग. 5वी अ ते 11वी अ. आणि आमचे मराठीचे शिक्षक दीक्षित सर. दीक्षित सर. त्यांनी शिकवलेल्या कविता, त्या कवितांचं रसग्रहण श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाठे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. तर मुलांनो, ही बालकवींची एक सुंदर निसर्ग कविता, निसर्गाचं वर्णन करणारी, श्रावण महिन्याचं चित्र रेखाटणारी. काय रे, तुला डबा नाही खायचा? सर, मला भूक नाही लागली आहे. भूक नाही ते ठीक आहे, पण तुझा टिफिन कुठे आहे? सर, माझी आई आजारी आहे म्हणून मी डबा नाही आणला. ऐक, आता तू माझा टिफिन खा. हो सर. मेथकूट भात, सर, तुम्हाला शाळा एवढी आठवते? आठवते. हा? बसा. मी अरे बसा ना. थँक्यू. त्या आठवणींच्या गाठोड्यावरच तर जीवन समृद्ध झालंय माझं. सुनील, मला सांगा, दीक्षित सरांविषयी काय? सांगतो ना. 2 वर्षांपूर्वीच सर निवृत्त झाले. निवृत्तीच्या वेळी तब्येतीच्या थोड्याशा कुरबुरी सुरू होत्याच त्यांच्या, पण विद्यादानात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. त्यांनी स्वतःसाठी कधीही रजा घेतल्याचं माझ्या ऐकवत नाही. कसं आहे, सगळ्या शिक्षकांच्या रजेची नोंद मीच ठेवत होतो ना.
हो ऐसे मग दीक्षित सर अजूनही राहायला तिकडेच म्हणजे जुन्या घरीच होते जिथे तुम्ही पाहिलं असेल त्यांना. हो ते निवृत्त झाले त्या दिवशी त्यांना घरी सोडायला टॅक्सीने मी स्वतःच गेलो. अच्छा त्यावेळी सुद्धा ती इमारत अगदी जीर्णच होती. हो म्हणजे रिडेव्हलपमेंटचे काही चान्सेसच नव्हते कारण FSI काही शिल्लकच नव्हता. सगळ्या वन रूम किचनच्या खोल्या. निघताना सर मला म्हणाले सुद्धा, कसं आहे सावंत, तुम्हाला कदाचित ही जागा लहान वाटेल पण माझ्यासाठी हा माझा ताजमहाल आहे. ताजमहाल ताजमहालच नाही तर शेकडो विद्यार्थ्यांसाठी ते एक विद्यालय होतं सुनील. त्या विद्यालयात मातृभाषेवर खऱ्या अर्थी प्रेम करणारे अनेक विद्यार्थी घडले. सुनील तुम्हाला एक गंमत सांगतो. एक मिनिट सॉरी पण मी पटकन चहा समोर येऊ का? म्हणजे मग आपल्याला निवांतपणे गप्पा मारता येईल. ठीक ओके आलोच. थँक्यू सुनील. अहो अजून बसूनच आहात तुम्ही? काय हो असं करताय? हा चहा झाला आणि दिवसभर तुमच्या बरोबर गप्पा मारत बसले तर घरातले कामं कोण उरकणार हो? चला बघू, चहा झालाय ना, आता निवांत पडा बघू थोडा वेळ. अगं तुला भाऱ्या तांब्यांची कविता सांगायची होती. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. आपलं हे आता तसंच आहे. आहे की नाही? ती उद्यासाठी ठेवा दाखवून. अहो दिवसभर बोलून तुम्ही थकत नाही हो? हाडाचे शिक्षक तुम्ही, तासन तास बडबडायची सवय. पण मी काही हाडाची विद्यार्थिनी नाहीये, बायको आहे तुमची. चला झोपा बघू. जरा दुसरा आवाज पण पडू देत कानावर. दुसरा आवाज कानी पडला? हो किराणावाला आहे, 2 महिन्यांचं बिल थकलंय. हे बघा तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही हं. मी बघते, डोळे मिटून पडा बघू. हा कोण आपण? कोण हवंय आपल्याला? पाया पडतो. हा हा असू दे असू दे. हा आयुष्यमान भव. पण मी खरंच ओळखलं नाही हो आपल्याला. मी आनंद कबरे, सरांचा माजी विद्यार्थी. सरांना भेटायला आलोय. आनंद बरं या. धन्यवाद. धन्यवाद बाई. नुकताच डोळा लागलाय. जरा जाग आली ना तर तून पण उठून बसण्याचा प्रयत्न करतील आणि मग तुझा मराठीचा तास आणि माझ्या डोक्याला त्रास सुरू करतील. आता ओळखलं तुला, मेतकूट भात ना तू. हो. आता मोठा कवी झालायस म्हणे. टीव्हीवर कुठल्याशा मैफिलीत पाहिला होता तुला. तो कविता म्हणणार म्हणून दिवसभर टीव्ही लावून बसले होते तुझे सर. शेवटी मी कावले. म्हटलं सकाळपासून टीव्ही लावला म्हणून संध्याकाळच्या ऐवजी सकाळी येऊन नाही म्हणणार तुमचा तो मेतकूट भात टीव्हीवर कविता. पण संध्याकाळी कुठल्याशा शब्दांवरची तुझी ती कविता ऐकली आणि काय खुश झाले म्हणून सांगू. कुठली होती रे ती कविता? शब्द जोडतो शब्द तोडतो, शब्द जोडतो शब्द तोडतो, शब्दाने शब्द वाढतो, मैत्री नाती घायल करतो, अंती हृदय शब्द जोडतो. शब्द जोडतो शब्द तोडतो, शब्द नसे धारधार शस्त्र, परी जणू पाजळलेले अस्त्र. शब्द प्रसंगी घायाळ करतो, माणूस तेव्हा नग्न भासतो. शब्द जोडतो शब्द तोडतो, शब्दाने जोडायचे की शब्दाने तोडायचे, ज्याचे त्यानेच ठरवायचे.
शब्द माझा शब्दातून विनवतो, शब्द सोडतो, शब्द तोडतो. वा, अप्रतिम अप्रतिम. अरे सर, सर सावकाश, सावकाश सर, सावकाश, सावकाश. अहो, तुम्ही दिलेले संस्कार आणि बाईंच्या हातचा मेतकूट भात हेच तर माझ्या यशाचं गमक आहे. अरे हा तुझा नम्रपणा आहे. असाच असाच आणखीन मोठा हो. पण आज इतक्या वर्षानंतर असा अचानक. मॅडमच्या हातचा मेतकूट भात खायला आलोय. लब्बाड, मला फसवतोय. चव तरी आठवते का? अहो अगदी चांगलीच, तुमच्या या लब्बाड या शब्दासकट. सर, तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आलोय. आत्ता खरं बाहेर पडलं. आयुष्यभर प्रामाणिकपणे विद्यादान केलं, स्वतःच्या प्रकृतीकडे लक्षच दिलं नाही. 2 वर्षापूर्वी निवृत्त झाले. अशक्तपणा वाढला म्हणून डॉक्टरांकडे गेले. तिथून हे शुक्ल काष्ट मागं लागलं. कुठल्या कुठल्या चाचण्या केल्यात सर? अरे कुठल्या चाचण्या केल्या नाहीत ते विचार. निवृत्त झाल्यानंतर जे काही फंडव्याची रक्कम मिळाली होती त्यातली निम्मी रक्कम या चाचण्यांमध्येच खर्ची झाली. आता डॉक्टरांनी ऑपरेशन करून घ्यायला सांगितलंय. मी माझा दागिना द्यायला तयार आहे. माझ्यासाठी माझा नवराच नारे महत्वाचा दागिना. पण ऐकतच नाही. आता तू तरी समजाव बाबा. मी काय म्हणतो, तुम्ही दोघांनी नका काळजी करू. बाई, मला सरांचे रिपोर्ट्स बघायला मिळतील? हो, देते ना. हं. हे बाईचा चहा टाकते. नाही, नको. अरे नको, कसं एवढ्या वर्षांनी येतोय. हा, दे दे. अहो सर, खरोखर नको. मॅडम, मी आता पुढच्या वेळी येईन ना, तेव्हा सर नक्की बरे झालेले असतील. आणि तेव्हा फक्त चहा नाही तर तुमच्या हातचा मेतकूट भात आणि त्यावर साजूक तुपाची धार असलेलाच भात खाणार. अरे हो ना, थांब थांब, आलेच हो मी. सर, हे 2 दिवस रिपोर्ट्स माझ्याकडे ठेवतो. हे हे घे, काय आहे? थोडं मेतकूट आहे. द्यायला साजूक तूप नाहीये रे घरात. पण तू जेवायला येशील ना तेव्हा नक्की करून ठेवीन. थँक्यू, थँक्यू बाई. सर, काय झालं? टेन्शन मध्ये दिसताय. काय नाही. अच्छा, साहेब कुठल्या तरी शब्दांवर अडलेले दिसतायत. कुठला शब्द अडलाय? शब्दावर नाही आलो, मग कुणाच्या तरी जीवन मरणाच्या प्रश्नावरती आलो. म्हणजे काय नाही ग, आमचे दीक्षित सर, त्यांची तब्येत जरा जास्तच नाजूक आहे. का? काय झालंय? डॉक्टर्सना मी रिपोर्ट पाठवले होते, त्यांची प्रतिक्रिया थोड्या वेळापूर्वी आली. पैशांची गरज आहे का? पैसे द्यायला त्यांच्याकडे खूप विद्यार्थी आहेत ग. प्रश्न वेगळाच आहे. मला सांगा ना, नक्की काय झालंय? सोड ना, निघेल काहीतरी मार्ग. तू 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 तुझ्या कामाला लाग जा.
मला विचार करू द्या प्लीज. सर, तुमच्या तब्येतीची चौकशी करायला हवी. आयुष्यभर प्रामाणिकपणे विद्यादान केलं, स्वतःच्या प्रकृतीकडे लक्षच दिलं नाही. कुठल्या कुठल्या टेस्ट करून घेतल्या सर? अरे कुठल्या चाचण्या केल्या नाहीत ते विचार. निवृत्त झाल्यानंतर जे काही फंडव्याची रक्कम मिळाली होती त्याची निम्मी रक्कम या चाचण्यांमध्येच खर्ची झाली. मी माझा दागिना द्यायला तयार आहे. माझा नवराच रे माझ्यासाठी महत्वाचा दागिना. मॅडम, मी आता पुढच्या वेळी येईन ना, तेव्हा सर नक्की बरे झालेले असतील. मी हा निर्णय का घेतला, तोही एकट्याने. तुम्हाला सगळ्या मित्रांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. सुबोध भाऊजी, काय आहे वहिनी? निदान आम्हाला तरी कल्पना द्यायची. सगळंच अनाकलनीय. हो मी समजू शकते. एक मिनिट हा. मी हा निर्णय का घेतला, तोही एकट्याने. तुम्हाला सगळ्या मित्रांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. अरे माझ्या बायकोला, अंजलीला सुद्धा हा प्रश्न पडला. दीक्षित सरांच्या आजारपणासाठी पैसे आपण सगळे गोळा करू शकतो, पण महत्वाची गोष्ट होती ती अवयव दानासाठी दाता मिळाला. किडनी डोनर मिळाला आणि म्हणून मग मी किडनी डोनेशनची प्रक्रिया समजून घेतली. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि लक्षात आलं की मी स्वतः किडनी दान करू शकतो. ज्या शिक्षकाने हजारो विद्यार्थी घडवण्यासाठी आपलं आयुष्य घेतलं, त्या हजारो विद्यार्थ्यांना एक त्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य पणाला नाही लावू शकत. मी त्याला त्यामुळे हा निर्णय मी घाईत घेतला असला तरी तो आतताईपणाने नक्कीच घेतला. मला खात्री आहे दीक्षित सर बरे होणार आणि मी सुद्धा बरा होणार. कारण दीक्षित बाईंच्या हातचा मेटकूट भात आणि त्यावरती तुपाची धार माझी वाढ बघते. सो कूल. SMS चालू ठेवा. अरे मित्रांनो, याचसाठी केला होता अट्टहास. मेटकूट भाताने दिवस व्हावा माझा खास. सो कीप स्माइल.